जय हिंद भावांनो. आपला देश हा असा देश आहे जिथे घाई प्रत्येकाला राहते, पण वेळेवर कोणीच पोचत नाही. आपला देश हा असा देश आहे जिथे दगडाला देव करून तर पूजल्या जाते, पण खऱ्या माणसाला माणूस सुद्धा मानले जात नाही. त्याला कायमस्वरूपी जाती धर्माच्या नजरेतून बघितले जाते आणि वेळ प्रसंगी त्याच्यावर अन्याय अत्याचार केले जातात. आपला देश हा असा देश आहे जिथे आपले आई वडील आपल्याला सांगतात की अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, पण तेच आई वडील स्वजातीय व्यक्तीशी एकदम गर्वाने लग्न करून देतात. आपला देश हा असा देश आहे जिथे आई वडील एकदम गर्वाने धार्मिक संस्कार आपल्या मुलांना देतात, पण तेच आई वडील त्यांच्या मुलांना सायंटिफिक टेम्परमेंट देत नाही. आपला देश हा असा देश आहे जिथे भोंदू साधूंना लगेच आदर्श मानले जाते आणि त्याच ठिकाणी महापुरुषांना मात्र जाती धर्मात वाटून दिले जाते. आपला देश तसा एकदम पवित्र आहे, पण इथल्या लोकांना या देशाचं पावित्र्य नकोय. इथले लोक रस्त्यावर आणि नदीत घरातला कचरा टाकतात. इथली बाई शिकते आणि सणावारांना पोथी पुराण वाचते, पण तीच बाई जिजाऊ, ताराराणी, सावित्रीमाई आणि रमाईला वाचायचं विसरते. हा असा आपला देश आहे जिथे कायमस्वरूपी विरोध आणि विरोधाभास जाणवत राहतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.